रात्रीचा 1 वाजलेला. सगळीकडे पसरलेला काळोख. सगळं शांत. परंतु चांदणी चौकात सुरू होता लाखोंचा जुगार. आणि तेवढ्यात सायरनचा आवाज आणि पोलिसांची एंट्री. अमरावतीत झालेली ही धडक कारवाई सध्या सगळीकडे चर्चेचा विषय बनली आहे. अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद, हातीपुरा, चांदणी चौक इथे मोठ्या प्रमाणावर जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि मग पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या आदेशानुसार गाडगेनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात मोठे ऑपरेशन आखण्यात आलंय. 50 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी झालेत. रात्री साधारण 1 वाजता जुगार अड्ड्यावर थेट छापा आणि मग सगळा गेम संपला. या कारवाईत 20 आरोपी ताब्यात घेण्यात आले, तर 21 मोबाईल जप्त, तर 2,10,000 रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात आली. एकूण मुद्देमाल तब्बल 6,12,000 रुपये. इतकंच नाही, तर ही कारवाई नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुसऱ्या ठाण्याच्या निरीक्षकांनी केल्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. या छाप्यादरम्यान चांदणी चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त पाहून लोकांची गर्दीही जमली होती. या कारवाईनंतर जुगार खेळणाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्रीचा अंधार असला तरी कायद्याची नजर कायम जागी असते. अमरावती पोलिसांनी स्पष्ट संदेश दिला आहे की कायद्यापासून कोणीही सुटणार नाही. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हातीपुरा गेट या ठिकाणी अब्दुल अरशद अब्दुल रशीद याचे घराच्या पहिल्या माळ्यावर ताशपत्त्यांचा जुगार चालू आहे अशी विश्वसनीय माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी रेड करण्यात आली. माननीय पोलीस आयुक्त सरांना याबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून माननीय सरांनी त्या ठिकाणी पथक पाठवलेलं होतं आणि त्यावरून एकूण 20 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. 2,09,000 रुपयांची कॅश, 21 मोबाईल, त्याची किंमत अंदाजे 4,83,000 रुपये, असे एकूण 6,92,000 रुपयांचा मुद्देमाल त्यात जप्त करण्यात आलेला आहे. आणि 240/26 कलम 4(5) महाराष्ट्र जुगार कायदा याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहे.